मित्रांनो, दारूच्या नशेमध्ये कोण काय करेल हे कोणीही सांगू शकत नाही। आज जी आपण कहाणी पाहणार आहोत ती कहाणी सुद्धा एका 26 वर्षीय गोलू नावाच्या तरुणाची आहे। गोलू हा एका रात्री दारूच्या नशेमध्ये आपल्या घरी पोहोचतो, परंतु तो नशेमध्ये असल्यामुळे त्याच्या खोलीमध्ये न जाता त्याच्या काकीच्या खोलीमध्ये जातो आणि काकीच्या खोलीमध्ये जाऊन तो आपल्या काकीसोबत शारीरिक संबंध सुरू करतो। काही वेळानंतर त्या गोलूची पत्नी येते आणि जेव्हा ह्या दोघांना बघते तेव्हा गोलूच्या पत्नीला गोलूची जी काकी आहे ती तू पण ये असा इशारा करते आणि तिला सुद्धा बोलवून घेते। मित्रांनो, ह्याच्यानंतर काय झालं हे आपण पाहणारच आहोत, परंतु मित्रांनो, तुम्ही जर आजही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा। मित्रांनो, तब्येत खराब असल्यामुळे बराच दिवस मी कहाणी घेऊन आलो नव्हतो। इथून पुढे रेग्युलर कहाणी अपलोड करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्यासाठी तुमच्या सहकार्याची गरज आहे। चला तर जाणून घेऊया सविस्तर घटना। मित्रांनो, ही जी मी घटना सांगणार आहे ती दिल्लीतील गोरेगाव या भागातील आहे। ह्या गोरेगावमध्ये गोलू नावाचा एक 26 वर्षाचा तरुण राहत असतो। त्याच्यासोबत त्याची पत्नी सरिता, गोलूचा काका सोनू, त्याचं वय 37 वर्ष आणि सोनूची पत्नी म्हणजेच गोलूची काकी वय 34 वर्ष, असे सर्व एका भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते। घर अगदी छोटंसं होतं आणि 2च खोल्याचं होतं। हा जो गोलू आहे तो आणि त्याचे काका हे दोघेही एकाच कंपनीमध्ये जॉब करत होते। गोलू हा चांगल्या पदावरती होता, त्यामुळे त्याला कायम डे शिफ्ट होती आणि गोलूचा काका हा 15 दिवस नाईट शिफ्ट आणि 15 दिवस डे शिफ्ट करत होता। गोलूचा काका सोनू आणि त्याची काकी रेश्मा ह्या दोघांच्या लग्नाला जवळजवळ 7 वर्ष होऊन गेले होते, परंतु त्यांना अद्यापही मूलबाळ नव्हतं। एके रात्री गोलू हा मित्रांच्या सोबत पार्टीला गेलेला असतो। तो पार्टीमधून उशिरा येतो आणि त्याने दारूची जास्त नशा केलेली असते। तो आल्यानंतर घरी त्याला त्याची खोली आणि त्याच्या काकाच्या खोली याच्यातील अंतर कळत नाही आणि तो त्याच्या काकाच्या खोलीमध्ये जातो, जिथे बेडवरती त्याची काकी रेश्मा झोपलेली असते आणि झोपेमध्ये रेश्माचे कपडे अत्यवस्थ झालेले असते। गोलू हा त्या खोलीमध्ये गेल्यानंतर काकीसोबत शारीरिक चाळे करू लागला। काकी सुद्धा काका नाईट शिफ्टला असल्यामुळे खूप दिवसाची भुकेले होते, त्यामुळे तिने सुद्धा विरोध केला नाही आणि त्यांचे संबंध चालू झाले। आणि अचानक गोलूची पत्नी सरिताही गोलू अजून का आला नाही म्हणून उठून त्याच्या खोलीतून जेव्हा काकांच्या खोलीच्या साईडला आली तेव्हा तिने पाहिलं की हे दोघे शारीरिक संबंध करत आहेत। तेव्हाच गोलूच्या काकीने सरिताला खुणावलं आणि सांगितलं की तू पण ये। गोलू हा नशेमध्ये त्याची पत्नी सरिता आणि त्याची काकी रेश्मा ह्या दोघींसोबत रात्रभर शारीरिक संबंध ठेवतो। सकाळी उठल्यानंतर सर्वजण आपापल्या कामाला लागतात। गोलू सकाळी उठून त्याच्या ऑफिसला जातो आणि गोलूचे काका सोनू हे ऑफिसवरून आलेले असतात। गोलू, गोलूची काकी आणि गोलूची पत्नी सरिता ह्या तिघांचं असंच रोजचं चालू होतं। जेव्हा पण काकांची नाईट शिफ्ट असायची तेव्हा गोलू सरिता आणि रेश्मासोबत एकत्र शारीरिक संबंध ठेवत होता। एके रात्री गोलूचे काका हे नाईट शिफ्टसाठी गेले असताना अचानक त्यांची तब्येत खराब झाली
तब्येत खराब झाल्यामुळे ते मधूनच आपल्या घरी आले. घरी आल्यानंतर जेव्हा त्यांनी तिघांना एकत्र शारीरिक संबंध ठेवताना पाहिले, गोलूच्या काकांना राग अनावर होतो आणि ते गोलूला मारहाण करतात आणि त्याचा गळा आवळतात. गोलू जागेवरच ठार होतो. हे दृश्य पाहून रेश्मा आणि सरिता आरडाओरडा करतात. आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे सर्व लोक जमा होतात. लोक जमा झाल्यानंतर त्यातीलच कोणतरी पोलिसांना फोन करतो. फोन केल्यानंतर पोलीसवाले येतात आणि गोलूचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात व गोलूच्या काकांना ताब्यात घेतात. 2 दिवस कस्टडीमध्ये ठेवून त्यांना कोर्टामध्ये हजर करतात. कोर्ट त्यांना शिक्षा करते. मित्रांनो, ही कहाणी सांगण्याचा उद्देश कोणाचीही बदनामी करणे किंवा कोणाचंही मन दुखावणे नसून समाजामध्ये ज्या वाईट घटना घडत आहेत त्यापासून आपणाला सतर्क करणे हाच उद्देश आहे. आणि आमच्या अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.